कोण रे? तुझा बाप. लोक मला काळा पहाड म्हणून ओळखतात. कुरकुबार, ये राजा ये. बबलूची आई, तुम्ही ललिता? बबलूची खूप आठवण येते. मी कशी विसरेन रे त्याला. माझ्या पोटचा गोळा होता रे तो. माझ्या म्हातारपणीची काठी होती रे ती. बबलूची आई, तुम्ही ललू नका. मग मलाही खूप ललायला येते. आमची आई म्हणत होती बबलू फार चांगला मुलगा होता. मग चांगली मुलं देवबाप्पाला फार आवडतात ना, म्हणून मग देवबाप्पाने त्याला बोलवून घेतला. देवानं बोलवून घेतलं असतं तर मला काय वाटलं नसतं. पण त्या सैतानाने माझ्या पोराचा बळी घेतला रे, बळी घेतला. कुणी मारलं असेल त्याला बबलूची आई? त्या विषारी इंजेक्शन अशी औषधं तयार करणाऱ्याचे हात झडून कसे जात नाही, त्यांची राख रांगोळी कशी होत नाही, त्यांचं वाटोळ कसं होत नाही, वाटोळ कसं होत नाही. तसंच होईल बबलूची आई, तसंच होईल. तुझा बाप. लोक मला काळा पहाड म्हणून ओळखतात. यहाँ क्या है तू? हे काय ओळखलंस? हे एक इंजेक्शन आहे. तुझ्याच फॅक्टरीत तयार झालेत. हजारो निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या तुझ्यासारख्या नराधमाला जिवंत राहण्याचा काय अधिकार आहे? छोड़ दो मुझे.
धुंदीची जादू ना 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 सावकार वय 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 ये रे माझी लाडली ये अरे वा रे माझी मोहिनी हे मोहिनी तू शरमची कशाला हे बघ तू शरम सोडून आपणला खुश करेल ना तर आपली सगळी इस्टेट तुला दे खरंच सावकार मला तुमची सगळी इस्टेट देणार मग काय खोटा अरे माझ्या बायडीची कसम मग द्या ना चावी बघू दे तरी तुमची अलीबाबाची गुहा चल चल देते तुला चावी Take it अरे easy. काय वांदा नाही तू हाय ना सांग हो ना चल माझी चावी घे तिजोरीची जीवाची राणी तू मी देते तुला चावी लवकर द्या ना अरे ये ना ओ डार्लिंग घे घे हे तुला तिजोरीची चावी घे तुझा बाप लोक मला काळा पहाड म्हणून ओळखतात त्याचा व्यादे मुकट बाबा ए तू अरे पुढे कशाला येते अरे मरी गयो मरी अरे नको रे बाबा अरे हे तू काय करते अरे मला डोरीने बांधते कशाला तू अरे नको अरे सोडू रे बाबा ए किती जोरात बांधते ए काय करते नाही तिजोरी नको खोलो अरे काय रे पैसा घेते पैसा नको रे नको अरे 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 काय रे समजा पैसा तू घेतला तर आम्ही काय घाल सांग रे काय घाल गोरगरिबांची पिळवणूक करून खाल्ला तेवढा पैसा कमी झाला काय अरे नाही नाही बालाजी शपथ सांगते आम्ही नाही काय केला कोणी सांगितलं तुला हे केला मनमोहन आहे ना ते बोलला म्हणून आम्ही केला अच्छा म्हणजे तू मनमोहनचा कुत्रा आहेस बाबा काय ते अरे तू काय करते नको अरे दुखतो रे अरे नको रे तू हो पण तू कोण आहेस घाबरू नकोस मी कोणी चोर नाही किंवा दरोडेखोर नाही कुमार तुम्ही का अजून विश्वास नाही बसत कसा बसणार त्या दिवशी बाकी तुम्ही नाटक फार छान केलं लहान मुलासारखे रडलात काय हट्ट काय केलात तो कुमार आता केव्हा संपलाय तुम्हाला नकार दिल्यावर माझ्या मागे 7.5 लागली काय झालं नाही ते विचारा चोरीचा खोटा येऊन माझे बाबा तुरुंगात गेले घरावर जप्ती आली आणि हे सगळं तुमच्या मामांमुळे शक्य आहे जो सैतान आपल्या भाच्याचा खून करायला मागं पुढं पाहत नाही तो काही करेल म्हणजे माझं नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो पण मी त्याला तसा सोडणार नाही
मी नाही, आपण. हं? अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.